ऐका ना, यावेळी दिवाळीला मला 4-5 हजाराची तरी साडी पाहिजे. बाळा 4-5 हजाराची साडी पाहिजे असेल ना फक्त तर मी तुला आत्ता या क्षणाला घेतो. पण मला माहिती आहे खर्च चौपट होणार आहे. काय संबंध? काय संबंध? चल तुला दाखवतो ये. तू आता 5,000 रुपयाची साडी घेणार बरोबर आणि त्याच्यावर तू काय 200 रुपयाचा ब्लाऊज शिवणार आहे का? नाही. नाही ना, मग इथंच गोडा लागायला सुरुवात तुझी सगळी. काय? अगं म्हणजे त्याच्यावर तू चांगला वर्कचा ब्लाऊज शिवणार ना. हो. मग त्याला खर्च किती 4,000 रुपये तर होईल. मग 5 आणि 4 किती? 9,000. 9 इथेच झाली. आता साडी झाली, ब्लाऊज झाली बरोबर. आता ह्याच्यावर घाला तुम्हाला म्हणणार की मला चांगली ज्वेलरी पाहिजे. मग तू मला रविवार पेठमध्ये नेणार. ते दिवसभर उन्हात मला गार 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 फिरवणार यासारखा. आणि घेऊन घेऊन काय घेणार तू? 100 रुपयाचे 3 बुक, एक कानातलं 20 रुपयाचं, गळ्यातलं काहीतरी फालतू. इथे तू माझ्या खिशाचा विचार करतेय. अरे पण माझ्या जीवाचं काय कसलं हाल होतं त्या रविवार पेठमध्ये. साडी झाली, ब्लाऊज झाला, तुझी ज्वेलरी पण झाली. अरे पण तुझ्या थोबाडाचं काय? हो, सुंदरच आहे. अगं तू सुंदर आहे बाई, पण तू त्या घरातल्या पॉन्ड्स पावडरवर भागणार आहे का? नाही ना. मग एखाद्या मेकअप आर्टिस्टच्या माड्यावर आपल्याला 4,000 रुपये तरी घालावे लागतील का नाही? हा, मेकअप आर्टिस्ट तर सांगणारच. सांगणार आहे ना तू. मग बघ ना किती खर्च होतोय बाळा. आता हा एवढा सगळा घाट घालतोय ना आपण ते तुझ्या फक्त इंस्टाग्रामच्या 2-3 पोस्टसाठी, कळलं? म्हणजे ऐन दिवाळीला पूजा एका साईडला, फटाके एका साईडला, मी तुझे 2-3 तास नुसते फोटो काढत बसणार आहे बरोबर का नाही? म्हणजे बघ ना अख्खं पैशाचा हाल खर्च आणि जीवाचा पण हाल माया. बघ आत्ताच कळाले छातीत खर्च ऐकून. हो, ऐका ना. हा जाऊ दे, तुम्ही आपलं मला 5,000 रुपये द्या, मी त्याचे 5 ड्रेस घेते, म्हणजे तुम्हाला पण टेन्शन नाही. हा जरा बरं वाटायला लागला ते छातीत. थांबा, मी तुम्हाला लिंबू पाणी करून आणते. हो आता अजून बरं वाटायला लागलं. ही दिवाळी जरा चांगली जाणार आहे वाटतं.